चला नेक्स्ट पार्ट बघू, थर्मल कंडक्टिव्हिटी अँड कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, थर्मल कंडक्टिव्हिटी बघायची आणि त्याचा कोएफिशियंट बघायचा आहे. तर समजा हे एक मेटल बार आहे, समजा एक मेटल बार आहे आणि इकडून हीट फ्लो होती हॉट जंक्शनपासून कोल्ड जंक्शनपर्यंत, किंवा अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. तर याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग क्यू, अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग क्यू फ्रॉम सी टू डी. आता हे सॅम्पल 2 पोझिशन घेतले बारमधले, फ्रॉम सी टू डी ॲट स्टेडी स्टेट कंडिशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फर्स्ट काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड, या रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया ए. देन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन 2 प्लेन. हा एक प्लेन आहे, याचा टेम्परेचर आणि याचा टेम्परेचर, याचा डिफरन्स θ1 मायनस θ2. ओके, अगेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम फॉर विच हीट फ्लो, किती वेळापर्यंत हीट फ्लो होती हा टाईम. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन 2 थर्मोमीटर, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन 2 थर्मोमीटर. ओके, तर बघा अमाऊंट ऑफ हीट फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन 2 टेम्परेचर, डिफरन्स बिटवीन 2 टेम्परेचर अँड टाईम. ओके, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स फ्रॉम 2 थर्मोमीटर. ओके, तर तुम्हाला माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटी काढायची म्हणल्यावर तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावा लागेल. प्रोपोर्शनॅलिटी काढायची तर तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावं लागेल. कॉन्स्टंट आपण के घेतला आणि के इंटू हे बाकी पार्ट जसेच्या तसं. मग केलाच आपण काय म्हणतो, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. केलाच आपण काय म्हणतो, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. आणि याचं युनिट काय आहे, किलो कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस सेकंद. अशा पद्धतीने थर्मल कंडक्टिव्हिटी आणि कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी तुम्हाला समजलं असेल. ओके, सो राईट डाऊन.